झी 24 तास एक पाऊल पुढे। सोन्याच्या भावामध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांच्या आग्रहास्तव नाशकात सुद्धा काही सुवर्ण पेढ्या सुरू ठेवण्यात आल्या। ग्राहकांची ठिकठिकाणी गर्दी दिसून येते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। गेल्या 2 दिवसापासून सोन्याच्या भावामध्ये जवळजवळ 3000 रुपयांची घसरण झाली आहे आणि त्यामुळे शुद्ध सोने खरेदीकडे लोकांचा कल आहे। अधिकाधिक नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सोन्याची गर्दी जी आहे सोने खरेदीसाठीची लोकांची या ठिकाणी आपल्याला दिसून येते। नाशिकमध्ये खरं तर आज मंगळवार म्हणजे सराफी बाजार बंद ठेवण्याचा हा दिवस असतो। सगळ्या पेढ्या आज बंद असतात, मात्र ग्राहकांची आग्रह आणि त्याचबरोबर लोकांची खरेदीची काही गर्दी आहे ते लक्षात घेता आज या ठिकाणी काही पेढ्या ज्या आहेत त्या खास उघडण्यात आलेल्या आहेत आणि गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून येते। खरं तर येत्या आठवड्यामध्ये गुरुपुष्यमृत हा योग आहे आणि त्या दिवशी खरं सोने खरेदीकडे आग्रह असतो, मात्र हे टाळून आज लोक केवळ कमी भावात सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।